निघलोय गुंजनच्या घरी जायला. दुसरं कुठं नाही, फिरायला जागा नाही भेटून राहिली. बदाम शेक आणि हा माझा चेहरा. माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला वाटत नाही का की मला खाण्याची सक्त गरज आहे. तर पाठवा पैसे. ऋतिका अजून झोपून उठलीच नाही. हे प्रॉपर झोप पूर्ण करत राहिली. इकडे तिकडे डोलत जाते, झोपत जाते. ह्या लोकांचं माइंड नाही काय बोलून राहिले मगापासून. दोघी पण झोपला पण नाही, काही नाही. आणि माझी झोप पूर्ण झाली, त्यांचं बोलणं अजून खतम नाही झालं. तर तुम्ही पण इच्छा असेल बस स्टॉप एक्सप्लोअर करायची, बघून घ्या. असा दिसतोय बस स्टॉप थोडासा. जसे हर शहरमध्ये बस स्टॉप असतात तसेच या शहरमध्ये पण बस स्टॉप आहे. नाही तर बघितलं नसेल तर एक्सप्लोर करा. बघितलं नसेल तर आमच्या 2 त्या लोकांना घेऊन जाऊ शकता बस स्टॉप. लय भारी गेलेत. मग मला बस स्टॉप हे आलेत बस स्टॉप एक्सप्लोर करून. बस स्टॉप एक्सप्लोर करून तुला माहिती अशी पण जाऊन येऊ शकत होती. झालं बस स्टॉप एक्सप्लोर तुमचा? झाला का बस स्टॉप एक्सप्लोर? मला तुम्ही सांगा, तुम्ही जीवनात कधी बघितलं नाही का बस स्टॉप? अच्छा, नाही आपल्याकडे 2 साईडच राहते. अरे रक्षिता लोटा. अरे तिथे हॉस्टेलवर येत होते. हा मग कोण आंघोळ नाही केले रे, मला लई घाण वाटते. आम्ही दोघींनी नाही केलं. झालं आमच्या मिरच्या तोडून. सॉरी तोडून नाही, तोडून तर काकूनीच ठेवल्या होत्या. आम्ही बस मिरच्या वेचायला आलतो, ठेवलेल्या इथं तोडून. कुठे भेंडी? भेंडी आहे माहिती. मी सांगत आहे या गुंजनला इथलं फक्त पपईचं झाड सोडून कोणतंच झाड नाही माहित कसाच आहे. जोश चढलाय आता वर जायचा. गुंजन सांभाळून. आता मला बघा आता. नाही मला गरज नाही. स्वतः काढणार. हा ना यार बघ ना किती मस्त. हे मला म्हणजे का बस मध्ये दिसलं होतं. असं कसं अच्छा हे बघ आता तू चांदणी जायचं. चांद इथूनच बघ. अजिबात लांब जायला लागतं. गुंजनच्या मम्मीनी ढोकळा बनवला आणि हे बिनला जीवानी. हा कारण की खरंच आम्हाला खायला भेटत नाही म्हणून आमची हे हाल आहे. भेटल्या तूट पडो. नाईट वॉकिंगला निघतो आणि आम्हाला गुंजनचा मित्र सापडलाय. जीवलग तिच्या गँग मधला माणूस. नाईट वॉकच्या जाग्यावर एवढ्या दिवसानंतर खूप पोट भरून जेवण केलंय गुंजनच्या घरी. हा ना भाई खरंच. तू तर राहू दे. आई शपथ. गुंजन दिसतो आता. गुंजन तू दिसली पाहिजे ग. एवढा कॅमेरा मध्ये कॅप्चर झाला पाहिजे. बरोबर. गुंजनच्या आईने जे जेवण बनवलं होतं वा
मी खात होते मग सिद्धीचा फोन आला, मी थांबले कारण मी परत खायला लागले तर मी सिद्धीला बोलू नाही शकत. नाही तसं म्हणून नाही, पण एवढं एक तर टिफिन नव्हतं भेटत आम्हाला, कोणाच्या तरी टिफिन मध्ये तोंड घालत होतो. आता इथं आपलं स्वतःच ताट बघून लई मोठी गोष्ट झाली. आणि मेन म्हणजे घरचं जेवण भेटलंय. गरम गरम. अंशू तू तिथं गेली तर काळी काळी दिसते, तिथं नाही जायचं. आता होऊन राहिला 10 वाजून राहिले. ही पोरगी उठली 8:30 वाजता. 8:30. मी सर्वात आधी उठली. हा ठीक आहे. मी सर्वात आधी उठली. आता इने मला तेल लावून दिलं, मी पण माझं तेल लावलं, इने पण तेल लावलं. आणि मग काय झालं, आतापर्यंत आंघोळीला नाही गेलो. नाश्ता बनवला, नाश्ता खाल्ला, कणिक भिजवली. या मॅडमनं काहीच नाही केलं, मोबाईल डाळ पेटली. बस एवढंच केलं. हॉस्टेल वरून घरी आल्यानंतर पण इथं कपडे धुवा लागत आहे यांना, तसे मी पण धुतले. अंशू तर आता आंघोळ करून आली आहे. माझी आंघोळ पण झाली, मी काकांना चहा पण बनवून दिला, भांडे पण लावले. मी किती संस्कारी बनत चालली. संस्कारी दिसत पण नाही आपण त्या आरशात. सो वी आर रेडी टू, पता नहीं नाम भूल गए. किधर तो भी जाने, बस इतना पता है. आए हो तो घूम के जाएंगे. कुठं तरी तर निघला. म्हणजे कुठं चाललो आपण तर राजपालमध्ये, कुठं माहित नाही, पण आमचा ड्रायव्हर हा आहे. त्यांनी लोक काहीतरी शॉपिंग करायला गेले आणि मी इथं स्वतःचेच क्लिप घेते. आय हॅव ट्राईड दिस. आय डोंट नो हाऊ इट्स लुकिंग लाईक, बट या आय फाइंड इट. लिटरली 4:30 होत आले. आम्ही 2 वाजता आलो होतो आणि आतापर्यंत यांची शॉपिंग नाही संपली आहे. मी बस एक टी शर्ट घेतली आहे आणि याच्यानंतर आम्हाला चांद बेबी बघायला जायचं आहे. माहीत नाही यांचं कधी होणार आणि कधी जाणार आम्ही चांद बेबी बघायला. मग पाणीपुरी खायची आम्हाला खूप वेळ. यांची शॉपिंगच नाही संपत आहे सध्या. आता पलवरून निघाल्यानंतर आम्ही आता इथं बसलाय सगळेजण पाणीपुरी खायला, कारण की खूप भूक लागली आहे. 2 वाजता घरून जेवण केलं, त्याच्यानंतर पासून आतापर्यंत जेवण नव्हतं केलं ना. आता जेवण भूक लागली आहे कारण तू जेवलीच नाही, पुरणपोळी खाल्लीच नाही. अरे तू ज्या वेळेस जेवण करत होतो ना त्यावेळेस मला भूक नव्हती, म्हणून मी थोडंसंच खाल्लं होतं. आता मला खूप भूक लागली आहे. ये भी एक मेरा. चलो फटाफट तयारी केली आणि पुन्हा निघाला चांद बेबीसाठी. नाही जरा समोर पाहावे ना गाडी, तर मला माहित आहे ना तुला तुझा हात कशासाठी पकडून आहो मी. तू माझी सगळ्यात मोठी प्रोटेक्टर आहे. भलेही माझं नाव रक्षा आहे, पण मी आम्हाला रक्षा द्यावी लागते. सार्थक, हॅलो सार्थक. हे बघा यार किती सारे विंडमिल्स दिसत आहे इथून. चांद बेबी. चांद बेबी वा. त्यांचा फोटो चालू होता, मी त्यांच्या पोटात गेली. एवढं सगळं काही दिसत पण नाहीये. थांबली. व्ह्यू एवढा चांगला आहे, पण हे बघा हालत कशी हालत आहे. केस पाटलासारखे उडून राहिले. एक फोटो धड नाही निघून राहिला. कोणाचा, सगळ्यांचा फोनचा कॅमेरा आय थिंक चांगला असेल, पण सिंगल फोटो कोणाचा पण चांगला नाही निघून राहिलाय. फोटोसाठी स्ट्रगल
मारून राहिले आणि हवा पुढे केस खूप परेशान करून राहिले. कोणाची काय हे झोपडी तुमच्या स्कूल सारखी वाटत आहे. एक एक झोपडी झोपडी झोपडी. काहीच तर नाही आहे याच्यात. तुला इंटरेस्ट नाही आलती का? मी म्हंटल गुंजनला फेकलं तर गुंजनची आंघोळ येईल एवढं तर चांगलं असेल. झालंय आमचं, उतरलोय आता. काय बुट्टा खायची तयारी चालू आहे. भूक लागली. पेट पूजा इज प्रायमरी, बाकी काम दूजा, पेट पूजा पहिले. बुट्टा माझ्यासाठी पण एक बुट्टा, मला पण एक बुट्टा हवाय. तू कडलेला और किती इनोसेंट दिसत ते काय करून राहिलंय बघ ना. आज गुंजनच्या घरचा दुसरा दिवस, लास्ट डे. हा, दुसरा आणि लास्ट दिवस पण म्हणू शकतो. आणि आम्हाला काकाने काल रात्री म्हटलं होतं की सकाळी 6 वाजता उठा, आणि आम्ही बिनलाजेसारखे उठलो. मी 8 वाजता उठली, हे लोक 8:30 वाजता उठले. आणि आता यांनी चहा पिऊन राहिलंय. माझा चहा झाला, मोबाईल चकणं पण झालं, सगळंच झालं. आणि तुम्हाला माहित आहे काकू आमच्यासाठी पालक नाही मेथी पराठे बनवून राहिली. ये हॉस्टेलमध्ये ना पराठे फक्त आलूचे भेटते, पण तेवढे खास नाही भेटत. पण आता घरचे खायला भेटून राहिले, मी तर दाबून खाईल. काय असते दाबून, कशी बोलते मी, ची ची ची. विकी चलतो आमच्या सोबत. बाय. चलत असेल तर चल. हा यशीला. आ गए अपने शहर गुंजन के घर से, अच्छा खाना खा के 2 दिन मजे करके, और अभी जाएंगे हॉस्टल. हॉस्टल जाने के बाद क्या फिर से कल से कॉलेज, और फिर से पुरानी वाली बोर सी जिंदगी जिएंगे. पढ़ाई नहीं करेंगे. नहीं करनी पड़ेगी, अब पेपर आने वाला है, करनी पड़ेगी. तो बाय बाय, जाएंगे अब हॉस्टल और साइन को बाय बाय.